हॅलो गाईज, वेलकम टू द आर्चीज वर्ल्ड। आज आपण बनवणार आहोत तोंडलीची भाजी। तोंडलीची भाजी म्हटल्यावर सगळ्यांचे तोंड उतरतात, पण एकदा आर्ची स्टाईल मध्ये बनवून बघा, सर्वजण आवडीने खातील। सर्वात आधी तोंडलीला लागणारी वस्तू तोंडली, लसूण, टोमॅटो, कांदे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि शेंगदाणे। सर्वात आधी तोंडलीचे देठ काढून घ्यायचे आणि उभे चिरून घ्यायचे। तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे सगळी तोंडली उभी चिरून घेणार आहोत। कोणी गोल पण कापू शकतात आणि एका तोंडलीचे 4 भाग पण करू शकता, पण मी ह्या प्रकारे बारीक बारीक उभी चिरून घेते। तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे सर्व तोंडली मी उभी चिरून घेतली। याच्यानंतर आपल्याला आता टमाटे पण बारीक चिरून घ्यायचे। एक टमाटा मी बारीक चिरून घेतलाय। त्याच्यानंतर आपण कांदे पण एकदम बारीक चिरून घेणार आहोत। कांदे बारीक चिरून झाल्यानंतर आपण कोथिंबीर पण बारीक चिरून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला सगळी वस्तू बारीक चॉप करून घ्यायची। सर्वात आधी गॅस पेटवून त्यावर पॅन ठेवून तेल टाकून अर्धा चमचा राई एकदम तेलामध्ये करकडीत फोडून घ्यायची। त्याच्यानंतर जिरा अर्धा चमचा आणि कढीपत्ता, लसूण आणि कांदे, एक कांदा, एक वाटी टमाटा तो पण एक परतून घ्यायचे। त्याच्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला सगळं एकत्र परतून घेणार आहोत जोपर्यंत मसाल्याला तेल सुटेल तोपर्यंत। त्याच्यानंतर थोडी मी इथे कस्तुरी मेथी वापरली आहे। तोंडलीची भाजीला चव एकदम छान येते। त्याच्यानंतर इथे खोबऱ्याचे किस पण मी 1 चमचा टाकलं आहे आणि 1 चमचा शेंगदाण्याचं कूट। त्याच्यानंतर तोंडली टाकून आपण परतून घेणार आहोत, सगळं एकत्र करून घेणार आहोत। एकत्र झाल्यानंतर आपण आता यात चवीपुरता मीठ टाकून 10 मिनिटं वाफ घेऊन घेणार आहोत, बघू शकता। त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून सगळं एकत्र करून घेणार आहोत। आता यात मी अर्धा ग्लास पाणी टाकून मस्त असं 15 मिनिटं वाफवून घेणार आहोत जोपर्यंत। बघू शकता ह्या प्रकारे आपल्याला भाजी शिजवून घ्यायची। तयार आहे आपली तोंडलीची भाजी। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।